नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज रोजी आपल्या द्राक्ष बागेचा 9वा दिवस आहे आणि 9वा दिवस असल्याने आपण आज या ठिकाणी ड्रिपमधून एक ड्रिप ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्या अगोदर ड्रिपद्वारे 0.32 असेल किंवा 0050 असेल, याचे ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन दिलेले आहेत. तर हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर जे आपण फॉस्फरस आणि पोटॅश ड्रिपद्वारे दिलेला असतो, तो फॉस्फरस आणि पोटॅश यांची मोबिलिटी म्हणजे जी हालचाल असते जमिनीतून मुळांकडे किंवा वेलींकडे येण्याची जी हालचाल असते, ती अत्यंत लो प्रमाणात असते किंवा पोटॅशची मीडियम प्रमाणात असते. त्याचं अपटेक होणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज आपण या ठिकाणी ड्रिपद्वारे बॅक्टेरिया देत आहोत. तर बॅक्टेरिया देत असताना आपण या ठिकाणी फॉस्फरसचा अपटेक होण्यासाठी या ठिकाणी आपण रिलगेर ॲग्रोचं पी अपटेक म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ही बॅक्टेरिया एकरी 1 किलो घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये जे पोटॅशचे अपटेक होण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांचंच के अपटेक म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे एकरी 1 किलो घेणार आहोत. अशा पद्धतीचं आपण बॅक्टेरिया हे रात्री 1 किलो गुळात रात्रभर 24 तास भिजत घालून त्यानंतर आपण ड्रिपद्वारे देत आहोत, की जेणेकरून आपल्या द्राक्ष बागेतील पोटॅश आणि फॉस्फरसचं चांगल्या प्रतीने अपटेक व्हावं आणि जेणेकरून आपल्या द्राक्ष बागेतील जे घड जिरणार आहेत, त्याहून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीने रिझल्ट भेटेल.